दत्तगुरूंच्या नित्य उपासनेने खरेच प्रारब्ध बदलते का? अंगावर काटा आणणारे हे सत्य नक्की ऐका. प्रारब्ध म्हणजे आपणच मागील जन्मात केलेल्या बऱ्या वाईट कर्मांचा या जन्मात भोगावा लागणारा अत्यंत अटळ असा साठा आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे दत्तगुरूंच्या कृपेने कर्माची ही विघातक तीव्रता अत्यंत क्षीण होते. श्रीपाद प्रभूंसारखा साक्षात परमेश्वर जेव्हा भक्ताचा हात धरतो तेव्हा प्रारब्धाची दाहकता फुलासारखी कोमल होऊन जाते. मोठे संकट आले तरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राच्या नित्य नामस्मरणाच्या प्रभावाने ते केवळ स्पर्श करून अत्यंत सौम्यपणे निघून जाते. हाच प्रारब्धात झालेला सर्वात मोठा बदल असतो, जो भक्ताला दुःखातही श्रीपादांच्या चरणी अत्यंत स्थिर आणि हसतमुख ठेवतो. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या नित्य नामस्मरणामुळे आणि नामस्मरणाच्या प्रखर प्रभावामुळे भक्ताचे संचित कर्म सूक्ष्म स्तरावर जरून खाक होऊ लागते. श्री गुरुचरित्र या अमोघ ग्रंथाचे पारायण अथवा पठन केल्यास पूर्वजन्माची पापे आणि शाप समूळ नष्ट होतात असा ठाम विश्वास आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूरला भस्माच्या रूपाने भक्तांची हीच कर्माची जड ओझी कायमची जाळून टाकली आहेत. जे भविष्यात भयंकर आजार बनून येणार असतात ते घोर कष्टोद्धरण स्तोत्र पठणाने अत्यंत छोट्या वेदनेत संपून जातात. दत्तगुरूंची ही करुणा भक्ताला अनेक जन्मांच्या ओझ्यातून एकाच जन्मात अत्यंत वेगाने आणि सुरक्षितपणे मुक्त करण्याचे काम करते. वाईट प्रारब्ध जेव्हा समोर येते तेव्हा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो अत्यंत चुकीचे, रागाचे किंवा विनाशाचे निर्णय घेतो. पण परमपूज्य टेंबे स्वामी म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी रचलेल्या दत्तमाला मंत्र किंवा घोर कष्टोद्धरण स्तोत्राच्या नित्य पठणाने योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याचा सात्विक विवेक प्राप्त होतो. ही वैचारिक स्पष्टता भक्ताला संकटाच्या चक्रव्यूहातून अत्यंत सुरक्षितपणे आणि योग्य मार्गाने बाहेर काढण्यासाठी मोठा आधार बनते. बुद्धीवरील हे ईश्वरी नियंत्रण म्हणजेच प्रारब्धाने मांडलेल्या वाईट खेळावर दत्तगुरूंनी केलेली अत्यंत अचूक आणि यशस्वी मात असते. प्रारब्धाचे दुःख हे बाह्य परिस्थितीपेक्षा मनाच्या कमकुवतपणामुळे जास्त भयानक आणि असह्य वाटत असते. हा मानवी स्वभाव आहे. श्री गुरुचरित्र अथवा श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत या ग्रंथांच्या नित्य वाचनाने मनाला इतके अफाट सामर्थ्य मिळते की कोणत्याही मोठ्या संकटात मन खचत नाही. आदिगुरु श्री दत्तात्रेयांच्या उपासनेमुळे माझे देव माझ्या पाठीशी आहेत हा अढळ विश्वास मनाला हिमालयासारखे स्थिर ठेवतो. शारीरिक किंवा आर्थिक वेदना असली तरी श्री सिद्धमंगल स्तोत्राच्या नित्य पठणाने ती सहन करण्याची अफाट ताकद आतून सतत मिळत राहते. परिस्थिती तीच असते, पण ती पेलण्याचा भक्ताचा दृष्टिकोन बदललेला असल्याने प्रारब्ध दत्तकृपेपुढे पूर्णपणे हरल्यासारखे वाटते. जेव्हा प्रारब्ध माणसाला चारही बाजूंनी घेरते आणि सर्व मार्ग बंद होतात तेव्हा नित्य उपासना एक अद्भुत चमत्कार घडवते. दत्तबावांनी नित्य वाचणाऱ्या भक्ताला ऐनवेळी श्री स्वामी समर्थ महाराज, श्री गजानन महाराज किंवा नवनाथांसारख्या संतांच्या रूपाने अदृश्य मदत मिळते. अनोळखी व्यक्तीच्या रूपाने किंवा अचानक सुचलेल्या एका कल्पनेने अशक्य वाटणारी आणि रखडलेली कामे विनासायास पूर्ण होतात. हे योगायोग नसून ती साक्षात दत्तगुरूंच्या अवतारांची करुणा असते, जी भक्ताला प्रारब्धाच्या खाईत पडू न देता वर खेचून घेते. या मदतीमुळे भक्ताला पदोपदी खात्री पटते की त्याचे जीवन कर्माच्या नाही तर दत्त संप्रदायाच्या अत्यंत सुरक्षित हातात चालत आहे. प्रारब्धात अनेकदा गंभीर अपघात, आजारपण किंवा अकाली मृत्यूचे अत्यंत भयंकर आणि अटळ असे योग लिहिलेले असतात. पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने
आणि तारक मंत्राच्या निशंक हो निर्भय हो मनारे नित्य पठनाने हे अगटीत टळून भक्ताला अभयदान मिळते. अपघात झालाच तरी साक्षात स्वामी महाराज समोर ढाल बनून उभे राहतात आणि भक्त त्यातून अत्यंत सुखरूप बाहेर येतो. यमराजालाही रिकाम्या हाताने परत पाठवण्याची अफाट ताकद स्वामींसारख्या सगुण अवतारांमध्ये आणि त्यांच्या नामस्मरणात दडलेली आहे. आयुष्याची मिळालेली ही वाढीव मुदत भक्ताला आपले गुरुकार्य पूर्ण करण्यासाठी मिळालेली एक अत्यंत अमूल्य ईश्वरी देणगी असते. माणसाचे प्रारब्ध चांगले असले तरी इतरांची वाईट नजर, ईर्ष्या किंवा अघोरी शक्तींमुळे त्याच्या प्रगतीत मोठे अडथळे येतात. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या नित्य नामस्मरणाने आणि श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पठनाने भक्ताभोवती अभेद्य तेजोवलय तयार होते. या तेजाला भेदून कोणतीही नकारात्मक किंवा दृष्ट शक्ती भक्ताच्या शरीराला, मनाला किंवा कुटुंबाला अजिबात स्पर्श करू शकत नाही. विरोधक किंवा गुप्त शत्रू स्वतःच्याच वाईट कर्मात अडकतात आणि भक्ताच्या मार्गातून अत्यंत शांतपणे आणि कायमचे बाजूला फेकले जातात. या कवचामुळे भक्त समाजात ताठ मानेने आणि कोणत्याही अनामिक भीतीविना अत्यंत आत्मविश्वासाने आपली प्रगती साधू शकतो. नवे प्रारब्ध हे माणसाच्या वर्तमान कर्मातून आणि त्याच्यातील मीपणाच्या अत्यंत जाचक अहंकारातून सतत निर्माण होत असते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राच्या नित्य नामस्मरणाने मनातील हा सूक्ष्म अहंकार आणि कर्तेपणा कायमचा नष्ट होतो. सर्व काही श्रीपादच करत आहेत हा अद्वैत भाव निर्माण झाल्याने हातून घडणारे कोणतेही कर्म अत्यंत निष्काम दर्जाचे होऊन जाते. निष्काम कर्माचा कोणताही नवीन संचित साठा तयार होत नसल्याने भक्त पुढच्या जन्माच्या प्रारब्धाच्या बंधनातून कायमचा मुक्त होतो. हीच ती कर्माच्या चक्रातून बाहेर पडण्याची खरी आणि अत्यंत प्रगल्भ अवधूत अवस्था आहे, जी दत्तगुरूंच्या नित्य सेवेने प्राप्त होते. प्रारब्धातील अनेक पूर्वजन्मीचे शाप हे या जन्मात अत्यंत भयंकर आणि असाध्य आजारांच्या रूपात शरीरात प्रगट होत असतात. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या उपासनेने आणि भस्माच्या प्रसादाने शरीरात दैवी ऊर्जा प्रवाहित होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राच्या नित्य नामस्मरणाने औषधोपचारांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळून आजाराचे मूळ सूक्ष्म स्तरावर वेगाने नष्ट होऊ लागते. अशक्य आणि जीव घेणे वाटणारे आजार दत्तगुरूंच्या या दैवी संजीवनी कृपेमुळे आश्चर्यकारकरित्या बरे होतात. हे उत्तम आरोग्य म्हणजे शरीराने कर्माचा भोग अत्यंत सौम्यपणे पूर्ण करून मिळवलेली ईश्वरी आणि निरामय मुक्तीच असते. मागील जन्माचे देणे घेणे असल्याशिवाय दोन व्यक्ती एका कुटुंबात जन्माला येत नाहीत आणि त्यांच्यात विनाकारण कटुता निर्माण होत नाही. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राच्या अखंड जपाने कुटुंबातील हे जुने ऋणानुबंध आणि कर्माचे जाचक धागे अत्यंत शांतपणे सुटू लागतात. श्री गुरुचरित्रातील लीला वाचल्याने सदस्यांमधील अकारण राग गळून पडून तिथे एकमेकांबद्दल सात्विक क्षमाभाव येतो. कटकटी आणि वादविवाद कायमचे संपून घराचे रूपांतर एका अत्यंत शांत, प्रेमळ आणि सुरक्षित अशा आनंददायी दत्त आश्रमात होते. नात्यांमधील हा सलोखा प्रारब्धातील कटुता संपवून संपूर्ण कुटुंबाला एका छत्राखाली आणि एका विचाराने प्रगतीकडे घेऊन जातो. प्रारब्धाचा सर्वात मोठा खेळ म्हणजे तो माणसाला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात अडकवून मायेच्या जाळ्यात अखंडपणे फिरवत ठेवतो. पण घोर कष्टोद्धरण स्तोत्र किंवा गुरुगीता पठनाने भक्ताचे मन संसारातील मायेतून अलिप्त होऊन थेट परब्रह्माशी अत्यंत घट्टपणे जोडले जाते. मृत्यूची भीती संपते आणि साक्षात श्रीपाद प्रभू किंवा स्वामी समर्थांच्या चरणी लीन होण्याची अत्यंत प्रबळ ओढ आत्म्याला लागते. हीच प्रारब्धावरील
सर्वात मोठी मात आहे, जिथे कर्माचे सर्व बंध कायमचे तुटतात आणि भक्त साक्षात ईश्वर रूप होतो.